मी संगीता बिराजदार, वीरभद्र महिला मंडळ अध्यक्ष। 15 ऑगस्ट पासून घन कचरा सोलापूर महानगरपालिकाची कचरा गोळा करणारा बेल कायदेशीर गाडी आहे आणि ऑलरेडी सगळ्या गाड्याचं जे आहे कलेक्टर आरटीओ साहेबांसोबत आता चर्चा झालेली आहे। आता 6 गाडी बी त्यांनी जमा केलेल्या आहे। 6 गाड्याचं प्रोसिजर त्यांचं चालू आहे आणि त्याच्यामुळे साहेबांनी 8 दिवसाचा कालावधी दिले। तुमच्या साहेबांसोबत आता ते चर्चा झालं। तुमच्या गाडी जेवढा आहे घन कचरा असो किंवा रोडवर वाहतूक जे फिरते गाड्या महानगरपालिकेच्या गाड्या असो किंवा जनतेच्या गाड्या असो सगळं व्यवस्थित कारवाई करून आम्ही तुम्हाला अहवाल देतो। 8 दिवसाचा कालावधी मला वेळ सांगितलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही 15 ऑगस्टचं आंदोलन 8 दिवसाचा वेळ दिला तर मी आंदोलन चालूच ठेवणार आहे। माझ्या आंदोलनाला आरटीओ साहेबांनी वेळ दिले आणि माझा आंदोलनचं विशेष चालू आहे म्हणून मी समजतो आंदोलन चालू ठेवतो। बिराजदार आहे। घन कचरा विषयीचा मी पत्रावर केलो या वारंवार तुमच्याकडे। आतापर्यंत कुठल्याही गाडीचं किती गाडीचं कारवाई केलेलं आहे तुम्ही? आपण भरारी पथकाला आदेश दिलेले आहे भरारी पथकाला कारवाई करण्यासाठी कारवाई सुरू केलेली आहे। फक्त महानगरपालिकेने विनंती दिली की आम्हाला थोडासा वेळ द्या, 8 दिवस वेळ द्या। भरारी पथकाला मी सूचना दिलेल्या आहेत की बाबा आपण सातत्यांचा वेळ घ्या आणि नंतर तुम्ही कारवाई सुरू करा, कारण एकदम कारवाई केली तर घनकचरा व्यवस्थापन पूर्ण ठप्प होईल। त्यामुळे टप्प्याटप्प्याने आम्ही कारवाई राबवतो। सर, तुम्हाला 1 वर्षापासून पत्रव्यवहार करत असताना 13 ऑगस्ट पर्यंत कारवाई करून तुम्हाला मी अहवाल मागितलं होतं। त्या अहवालाला माझ्याकडे प्राप्त झाले नाही आणि त्याच्यामुळे 14 ऑगस्टला परत पत्रव्यवहार केलो। मी 15 ऑगस्टला आंदोलन बसणार आहे। कारवाई चालू आहे। फक्त काय झालं, महानगरपालिकेने विनंती केली की बाबा आम्हाला थोडा वेळ द्या, एकदम सगळं तुम्ही कारवाई केली तर सगळं ठप्प होईल, त्यामुळे थोडा वेळ दिला होता। पण कारवाई परत चालू आहे। पण तुम्हाला मी जे कारवाई केली त्याचा अहवाल तुम्हाला पाठवण्यात येईल। सर, कारवाई करायचं त्यांना महानगरपालिकेचा कालावधी किती दिवसात दिला? नाही, फक्त 8 दिवसात त्यांनी फक्त मुदत मागितली होती। 8 दिवस मुदत संपली तरी पण आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही असं 8 दिवस मुदत घेत वाट थांबू नका, तुमच्या गाड्या टप्प्याटप्प्याने तुम्ही पासिंग करत राहा, सगळ्या गाडी कागदपत्र अपडेट करा।